तर जय शिवराय मित्रांनो, मी सह्याद्री तुषार मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आमचा आजचा ठरलेला अचानक भयानक ट्रेक उद्या रामनवमी असल्यामुळं किल्ले तिकोना। तर आपण आता किल्ले तिकोनाच्या कमानीपाशी आहोत। तर आपण आता आपल्या प्रवासाला पुढे सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला आता समोर दिसतो तो म्हणजे किल्ले तिकोना उर्फ वितंगड। तर आपण आता त्या मार्गाने चाललेलो आहोत। तर आता आपण आलो होते म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आपली आपण गाडी पार्क केली आणि आपल्याला साधारणपणे पायथ्यापासून ते गडाच्या बाल्य किल्ल्यावरती जाण्यासाठी 1 तास लागतो। तर आता आपण किल्ल्याच्या मार्गास पुढे जाऊया। तर माझ्यासोबत नेहमी अनिकेत शेंडगे हा मित्र माझ्यासोबत प्रत्येक ट्रिकला तो असतो, पण आज आमचा राहण्याचा प्लॅन आहे वरती, कारण की उद्या रामनवमी आहे त्याच्यामुळं। तर आपण उद्याच्या पण व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकू। तर मित्रांनो, आपल्याला भेटला तो म्हणजे रानमेवा, याला तोरण असे म्हणतात। तर भाऊचे त्या तोरणाला काढण्यासाठी प्रयत्न। ही पाहू शकता तुम्ही, अशी असतात तोरण। तर मित्रांनो, आपण गडाच्या पायथ्यापासून तर हा जो महादरवाजा आहे त्याच्यापाशी आपण आलेलो होतो, ते म्हणजे एक साधारणपणे 20 मिनिटं लागतात। तर इथून आपला खरा म्हणजे प्रवास चालू होतो म्हटलं तर प्रत्येक गडाला मुख्य द्वार असतातच। तर आपण आता पुढे जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जिजाऊ मा साहेबांचा विजय असो। हर हर महादेव। आणि हा महादरवाजा पूर्ण कातळात कोरलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपण गडाच्या मुख्य द्वारापासून पुढे आल्यानंतर आपल्याला संवर्धनाचे काम दिसून येते। संवर्धनाचे काम अतिशय उत्कृष्टपणे केलेले आहे। 1-1.5 वर्षापूर्वी इथं म्हणजे चालण्याची पण वाट नव्हती। संवर्धनामुळे आज आपल्याला या गडावरती पायऱ्या दिसतात जाण्यासाठी, पूर्वी इथं काहीच नव्हतं। तर गडाच्या आपण मुख्य दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला लगेच वेताळ दरवाजा दिसतो। तर वेताळ दरवाजाचं पण आहे ना काम आता प्रामुख्याने पूर्ण होत आलेलं आहे। संवर्धनाचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालतंय। तर आपण वेताळ दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपण वेताळ बुरुजाकडे येतो। तर तुम्ही आता म्हणत असाल की त्या दरवाजाला वेताळ दरवाजा असं का नाव दिलं आणि त्या बुरुजाला वेताळ बुरुज असं का नाव दिलं। तर या गडावरती वेताळ महाराजांचं स्थान आहे आणि ते बरोबर त्या वेताळ दरवाजा आणि वेताळ बुरुजाच्या बरोबर मधोमध ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यामुळे या दरवाजाला वेताळ दरवाजा आणि बुरुजाला वेताळ बुरुज असे नाव देण्यात आलेले आहे। तर आता आपण वेताळ दरवाजापासून एक 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावरती चालत आल्यानंतर आपल्याला मारुतीचे मंदिर दिसते। त्या मारुतीचे नाव आहे चपेटदान मारुती।
आपण हनुमान मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर वरती आपल्याला काय ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात, ते म्हणजे राजवाड्यांचे अवशेष. तर आपण थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पिण्याच्या पाण्याचे टाके दिसते आणि त्याच्याच समोर आपल्याला श्रीरामांचे मंदिर आणि तळजाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. तर आपण आता तिकडे जाऊया. तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे खामटाके आणि महादरवाजाकडे. हा गडाचा दुसरा मुख्य दरवाजा आहे आणि इकडे वरती बालेकिल्ल्याकडे रोड जातो. तर आता आपण महादरवाजाकडे आणि खामटाक्यांकडे जाऊयात. मुख्य दरवाजा पण अवशेष आहे बरं का. तळजाई देवीच्या मंदिरापासून आपण उजव्या हाताला खाली उतरून आल्यानंतर आपण ते येतो म्हणजे गडाच्या पहिल्या मुख्य दरवाजाकडे. कारण की पहिले जे मावळे होते आपले ते या दरवाजाचा जास्तीत जास्त वापर करत होते आणि तो दुसरा मुख्य दरवाजा म्हणजे तो त्या दरवाजाचं नाव आहे देवडी दरवाजा. महादरवाजा पाहिल्यानंतर आपण लगेच त्याच्या उजव्या बाजूने खामटाक्याकडे हा रस्ता जातो. तर एक खामटाक आहे आणि त्याच्या पुढे अजून एक खामटाक आहे. तर सह्याद्री आणि मी परिवाराने या किल्ल्याचे म्हणजे या खामटाक्याचं संवर्धन केलं व त्यानंतर जो पाऊस पडला त्या पावसाने परत काही माती त्यामध्ये वाहून गेली. तर आपण आता महादरवाजा आणि खामटाक्यापासून वरती आलो. आता आपण चाललोय ते म्हणजे तिकोनाच्या बालेकिल्ल्यावरती. चल. तळजाई देवीच्या डाव्या साईडने वरती आल्यानंतर म्हणजेच बालेकिल्ल्याकडे येताना थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला चुन्याचा गाणा दिसून येतो. चुन्याच्या गाण्यापासून वरती आल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या 80 डिग्रीच्या अंशामध्ये कातळात कोरलेल्या आहे, पण त्यानंतर पायऱ्या थोड्याशा बांधण्यात आलेल्या आहेत. गडाच्या या दरवाजामधून आतमध्ये गेल्यानंतर लगेचच आपल्याला उजव्या बाजूस पिण्याच्या पाण्याचे टाके दिसते आणि त्याच्यावरती गुफा कोरलेली आहे आतमध्ये. तर आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजापासून वरती आल्यानंतर या बुरुजाकडे येतो. या बुरुजाच्या वरती अजून एक बुरुज आहे. या बुरुजांचा वापर शत्रूंवरती गरम तेल किंवा आणखी काही टाकण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात असे. आणि या बुरुजाचं थोडंसं पुढं वरती गेल्यानंतर आपल्याला खरं तर थरथरट पाहावयास मिळतो, ते म्हणजे 90 डिग्री अंशाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसून येतात. तर इथं सर्वांचे पाय असे लपलपतात. तर मित्रांनो, पूर्णपणे आपण तिकोना गडाच्या बालेकिल्ल्यावरती आलो आहोत आणि आता आपण चाललो आहोत ते म्हणजे वित्तंडेश्वराच्या मंदिरामध्ये.
महादेवाच्या मंदिराच्या बॅक साईडला एक रस्ता येतो, तो म्हणजे येतो डायरेक्ट आपल्या शंभू महाराजांच्या राजवाड्यांकडे. आणि हा समोर आपल्याला दिसतोय तो म्हणजे शंभू महाराजांचा राजवाडा. इथे शंभू महाराज राहून गेले ते, पण आत्ता सध्या राजवाड्याची अवस्था खूप बेकार झालेली आहे. पण काही दिवसातच आपण थोडीशी राजवाड्याची अवस्था थोडीशी चांगली करायचा प्रयत्न करू. जितके होतील तितके प्रयत्न दुर्गसेवकांनी करावी, माझी अशी नम्र विनंती आहे. तो आपल्याला समोर दिसतोय तो म्हणजे झेंडा बुरुज, आणि त्यावरती तो फडकणारा म्हणजे आपला भगवा ध्वज. प्रभू श्रीरामांचा आणि शिवछत्रपती महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केले त्यांचा परमपूज्य भगवा असा ध्वज मानाने फडकत आहे आज सुद्धा. महादेवाच्या मंदिरापासून थोडंसं मागे आल्यानंतर आपल्याला मोठे पाण्याचे हौद दिसते. हे पाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी घालण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये हे पिण्यासाठी पण योग्य आहे. पण आता सध्या पाणी खूप खराब आहे, त्याच्यामुळे आपण ते पाणी पिऊ शकत नाही. तिकोनागडाच्या बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला त्याच बॅक साईडला आपल्याला पवना धरण आणि त्याच समोर दिसतोय तो म्हणजे किल्ले तुंग, आणि त्याच्या बॅक साईडला दिसतोय तो म्हणजे किल्ले मोरगिरी, आणि त्याच्यात अपोजिट साईडला आपल्याला दिसतोय तो म्हणजे किल्ले लोहगड आणि किल्ले विसापूर. तर अशा 4 किल्ल्यांनी हा किल्ला दिसतो, आणि या किल्ल्यावरतून सुद्धा आपल्याला ते 4 किल्ले दिसतात. पूर्वीच्या काळी हे किल्ले घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यात यांचा उपयोग करत असे. तर या किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला मुळशी तालुका आणि मावळ तालुका बघावयास मिळतो. तो माझ्या या साईडला दिसतोय तो म्हणजे मुळशी तालुका, आणि या साईडला दिसतोय तो म्हणजे मावळ तालुका. या दोघांच्या मध्ये असणारा हा किल्ला आपल्यासमोर सूर्यास्त बघायला मिळतोय. ही आपलं भाग्याची गोष्ट आहे. तर जय शिवराय मित्रांनो, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रामनवमीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आपण मुक्कामी आलो होतो. पण आता तुम्ही पाहू शकता तयारी आपली पूर्ण अर्धी तरी झालेली आहे. निरंजन छोटी पंती सागर कवळेकर, राजू मोहोळ, श्री संजयजी बर्वे, सिद्धूजी मोहोळ या मान्यवरांचं उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी श्री नारायणजी मोहोळ हे मान्यवर ही या ठिकाणी. रामचंद्र की जय, जय. फुलं पडली आता फरा पाडला. सियावर रामचंद्र की जय. सर्वांनी उभा राहा. म्हणा पाळणा कशी देवानी मानिद्रा लागली, देवा मारुती रंगा जाळली, जोबाया देवा मारुती रंगा जाळली, जोबाया सावल्या दिवशी सणा बोलली, लक्ष्मणाला शक्ती लागली, देवा मारुती हार आगाया, वेगांत केला उर्मिला परी. तिसऱ्या देवाशी बोलाले उमा, बाळाच्या रूपाशी लागेल